जमलं गड्या. आता कसं काल एक सापडला होता मुले. हो मी म्हणलं गड्या अजून बरोबर आला नसन पाडी. हो आता पाळं पडून राहिली. हो मस्त मस्त आता उतरायला काही हरकत नाही. आता काही उतरता उतरून घ्या ना लवकर. आज उतरता का उद्या? काय उतरतं म्हणलं की आताच होते का बाबू ते. आपल्याला नाही उतरता येत ना ते. उतारीवाले पाहा लागते. शैके त्याच्या खुड्या. हो त्या काशीनाथ बबनले तर बापाला भेटायला लावा लागून. तर बाप आला नाही का अजून? आले ना बाबा येऊन राहिले आई येऊन राहिली. आम्ही पुढे आलो पळत. बरोबर येऊ दे मग त्याला आले की सांगून द्या लागेल. पाळं काही खाऊ नका त्या त्याला दाखवायला राहू दे तेवढी. हो म्हणजे आला बा पाडी समजते मग. बरं 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 हो आम्ही नाही खात मग काही. ठीक आहे आला वाटेन देवला. हो आला आला. देवला पाय बरं आंबा पाडी आला का झावायलेला आहे कसं आहे ते. हो कसं पाय बरं. नाही पाळा ना बाबा हे काय पाळा मस्त आहे ना आंबा बरोबर आहे ना. आता मी काय म्हणतो ते पाय ना आता उतारीवाले ते काशी आणि बाबने उतरते वाटते ना आंबे. हो शिवलालचं तर काय सांगता येत नाही म्हणा. हो पण ते दोघं तर आहे तर चालूच आहे त्याची उतार्या. बरोबर पाहतो ना आता जेवण केलं की चालला जा तुम्ही. हो ते आली आता बस ते पाण्याचं भरण घेऊन येतो म्हणजे येऊन. हो आलीच आता पहिले जेवण करू मग पाय तुम्ही जातो भेटतो मग. पाय मग आता उतारीवाले सापडले तर मग ते कोणाकोणाची हिशे आहे. हो त्याला सांगून दे. हो काय देवीदासले शिवलालले तुझ्या बहिणीले जवायला फोन केलता का? भूषण आला ते त्या दिवशी. भूषण त्याच्या घरी गेलता. भूषण म्हणे बहिणीनं म्हणलं म्हणे हिसा काही पाहिजे नाही यंदा. हो जाऊ दे बा तिकडे. तर आता माया एक हिसा एक शिवलाल भाऊचा आणि एक समजा देवदास भाऊ तर काही घेतच नसते सावलीचा हिसा. घेत नसन म्हणा पण आपलं म्हणणं काम आहे त्याला म्हणा बा तू हिसा घेऊन जाजो चाराने. माया रखवालीचा चाराने झालं आता 100% मग. बरोबर सांगून देईन ना मग. हो देवदास भाऊले समजा शिवलालले हो चाराने हिसा आणि आपला दोघाचा 8 हो काही हरकत नाही सांगून देईन मग. आली बाबा आता. हो जगन तू आई आली म्हणलं भरणं कितीच्या आजचा. हो चला जेवण करू पहिले मग त्याला भेटून घ्या तुम्ही. आता जेवणही झालं. हो आता मी काय करतो जगन आणि मी जातो आता उतारीवाल्याला सांगाले काशाले बबनले भेटतो. उद्या आंबा उतरून घेऊ. आता पाळे सापडले मोठे येले. बाबा म्हणते मी घरून येतो म्हणते. बाबा जाते घरी तर तुम्ही दोघी जण इथे थांबा. आम्ही येपर्यंत म्हणजे कसं रखवाले आता लय महत्वाचे आहे. 2 दिवसात आता आपल्याला कसं आंबा घरी जाते आपला. आता हाय एक एक दिवस चालला जाईल पुढे तुमचा. आता उद्या आंबा उतरणं. आता तुम्हाला म्हणलं ना मी जगांच्या ऍडमिशनचं पाहावं लवकर. तिकडे जागा मग राहत नाही तर भेटत नाही. पहा ना कुठे एखाद्या चांगल्या शाळेत. आता हिची शाळा सरली 5वी लोक होती आपल्या गावातली शाळा. आता 6वी पासून त्याला टाका लागेल ना दुसरीकडे. शहराच्या ठिकाणी एखादं शाळा चांगली पहा आणि तिथे टाकून दे त्याला लवकर. आता हे कामं पाहत नाही का तू. एका मग एक चालूच आहे ना. आता हे नागरटी तसं तर तसं चालूच आहे की नाही. चालूच राहील ना. मग या पोरायचं कसं होईल. याची ऍडमिशन काही होईल. अजून टीसी नाही आणली तुम्ही शाळेतून. गुरुजी आले असेल तर त्याला भेटा. जा लवकर लवकर काही ना काही त्याचा मेळ लावा. आता ते आहेच आता नाही का. बरं पाय तुम्ही आता जाता देवदासला आता टच करतो. देवदास म्हणे एका दिवशी जाऊ म्हणे आपण नाव टाकायला याचं. टीसी गिचीचं पाय तुम्ही गुरुजी आलेच असं आज सकाळी. भेटून घेता येईल मी. होय मग आता मला 6वीत नाही शिकायला जावं लागते तिकडे शहरात नाही. मग इथून आपल्या इथून एसटीने अपडाऊन होईल ना. मग त्याला अपडाऊन होते. आपल्या गावातून जाणे येणं होते. करतेच ना लेकरात आपल्या गावातली करत नाही का. कमी खर्च येते जाणे येण्यानं. काय आपलं पास काढले चालले आपल्या रोजच. मग काय इथूनच समजा जाणे येणं करावं लागेल नाही का. रोज सकाळी जाणं हे ते पण पोट्टेला हुशार असेल तिथं नाही बाई. असे ना भाऊ हुशार. जितके हुशार लेकर असले हो तितकं आपल्याला बी जीत चढते मग. हो नाही तर मग कसं इथं वासरात लंगडी काय शायनी मी हुशार मी पहिला नंबर. तिथे जाऊन पाय तुला किती हुशार लेकर दिसते तर. त्याच्यातून मग आपल्याला पुढे चांगला अभ्यास करायची सवय निर्माण होते. कॉम्पिटिशनला असलंच पाहिजे. निंदकाचं घर शेजारी असेल ना तरच आपला विकास होत असते. काय इकडे महिला टावली ना आता काय होतं काय नाही पुढे गावातल्या गावात बरं होतं. बरं ठीक आहे ना. मग मी आता मग पास काढून देता मला नाव टाकून द्या. मग तेच म्हणून राहिले ना लवकरात लवकर यायला जायला नाही पाहिजे का. आता जा लवकर. आता उद्या काही करून तेव्हा झुंबर यायला वाटते. त्याची भाकर आणली ना मी लाईन पाटला जिंकते. अरे इकडे आहे भाकर. तुमची भाकर आणली म्हणलं या इकडे या. आता फोन केला घरी हो म्हणलं भाकर कोणाला पाठवली ताजवळ पाठवली म्हणे. बरं झालं आणली आता. हो दोघांची आहे का? हो आणली ना. हो दोघांची आणली. हो दिली ना त्याने. हो दोघीने दिली. बरं झालं पाटील आले नाही का. अरे का म्हणलं लाईन पाटील आपलं तुमचे सासरे बाबा गुरुजी हो आज आलेले आहे का म्हणलं. काही शाळेकडे ते आले काही कामानिमित्त काही कोणा टिशा गिशा काही. अरे हो आता मगाशीच फोन आला होता म्हणे 3 वाजता येऊन राहिलो म्हणे मी. तर 3 वाजता येतील ते बहुतेक. 1-2 टिशा काही कोणाचे निर्गम उतारे द्यासाठी या लागते म्हणे. 3-4 वाजता कसं येईल म्हणा असं वाटते बा. हो ना ती आपल्याला बी जगनसाठी कसं भेटा लागते ना. टिशी काढायची आहे ना. जगण्या काय कुठं चाललं बा शिकायला. दादा हॉस्टेलला गिस्टेला हॉस्टेलात नाही बाबा म्हणते. आता पाहतो म्हणते कोणती शाळा आहे. हॉस्टेल तर कसं आहे हॉस्टेलही चांगला आहे म्हणा. पण कसं गरीबाच्या लेकराला महत्वाचं आहे. मी आता म्हणलं त्याला जाशीन जायला का मस्त सकाळी उसळ दूध हे ते बिलकुल मावलंच असते. टेन्शनचं काम आहे नाही म्हणते लेकाचं. इथूनच अपडाऊन करू म्हणते आपण. अपडाऊन कुठं अपडाऊन अभ्यास नसते हो. मग काय कुठं अभ्यास होते अपडाऊन. आम्ही आता पहिले अपडाऊनच केलं ना. फाट्यावर सायकल ठेव जाणं येणं करू. मग निरा येण्या जाण्याचे टाइम जाते. माणसाचा स्टॅमिना पुरा खालास होते पोट्ट्याचा. आणि काय संध्याकाळी येऊन मुटकून झोपते ना अभ्यास काय करते ते. मस्त एखादी खोलीत पाहून द्या त्याला जगण्याले. आणि बस तिथं ते शाळा करते अभ्यास करते पद्धतशीर. नाही ना बाबा इतकं मागाचं काय होते का याच्यानं. आता त्या शाळेचीच तर फी किती भर लागते काय माहिती. आणि इकडे आता खोली भाडं आणि काय होते काय तर आपल्या कास्तकार लोकांना पुरते ते ना होत नाही. कोणता खर्च लागते खोली भाडं आणि बाकीचं काय म्हणलं खा प्यायला इथे लागते तिथेही लागते. तुमचं बरोबर आहे म्हणा. खोली करून अभ्यास त्याचा होते. इथं जाण्या येण्याने होते. पण आता आपल्याला तिथं त्याच्याजवळ कोणी ना कोणी ठेवायला पाहिजे. अजून आता इथं कसं भाकरीतल्या भाकरीत होते. खर्च कमी येते. तिथं भाडं तोड राहण्या पाण्याचा खाण्याचा खर्च इतका नाही झपावं ना आम्हाला.
मग शिक्षणासाठी तेवढं करायला लागते ना. मग आता तुम्ही जर म्हणसाल सरळ झालं पाहिजे, मग त्यासाठी काही ना काहीतरी तुम्हाला झीज सहीन करावंच लागेल ना. आता आजी आबोजी आहेत त्याचे काय कामं आहेत, तिथंच बसून दिले आपले. आजीले म्हणा भाकरी थापत जाय, आपल्या जगण्याला खाऊ घालत जाय. मग काय होते आता ते तेवढं तर करावंच लागेल ना त्यासाठी आता काही दिवस. नाही बा आबाजी तसं करा तुम्ही. आजी आबाजीले देवलाल भाऊ तिथं पाठवून द्या जगण्याजवळ. खोली करून द्या मस्त. जाय तिकडे. अरे बुवा आपल्याला गमत नाही म्हणलं, आपण नाही जात. ते बुडीला घेऊन जायचं, आपण येत नाही रे बुवा. म्हणा पण काय आता एकट्यासाठी एवढा नाही पुरत राहायचा खर्च, नाही झेपावून नाही आपल्याला एवढा. अरे मग एकटे नाही, दोघाले टाका, चिंगरीले टाकून द्या ना. मग दोघंही टाकून द्या. इले आता हे कितीत गेली, तिसरी चौथीत गेली तो आहे ना. हो, चौथ्या वर्गात गेली मी आता. जमलं ना मग. एका दोघांचे शिक्षण चांगले होते ना. इले इले घेऊन जा आणि याला घेऊन जा. बिलकुल दोघांच्या ऍडमिशन करून टाका आणि तिथं आजीले त्याच्या पाठवून द्या. जाऊ दे तिकडे. नाही ना आपला ताल नाही बस. झुंबर मनातून खोली सोडून या लागन. पैसे आपले पुरले नाही पुरले, ट्युशन फी भाडं तोडं हे ते नाही होईल. असं करा ना आपलं हे नाही का संख्या खरे जगण्या संख्या कुठं शिकू राहिला. काय माहित बा, ते म्हणे मी माझ्या बापूच्या घरी शिकतो म्हणे बा, असं म्हणे बा. काय माहित आता काय झालं त्याचं तर. त्यांना टिशी किशी नेलं नाही अजून. हो मला माहिती त्यांना टिशा नेल्याच नाही, आलंच नाही ते अजून. मग अजून त्याचं नाव कुठंच नाही टाकलं त्यानं. हे बा मी काय म्हणतो, मी फोन लावून पाहतो. हो अजबरावले हो काय आहे बा त्याचं. ते जर समजा असलं तर दोघांवर खोली करा तुम्ही. हो म्हणजे त्याचा काही पैसा त्याच्या बुड्याचा तुमचा दोघाले भाडं पुरते मी. खा प्याचा अर्धा खर्च. पाहिजे मग विचारून लाव ना अजबरावले फोन, काय कुठं टाकून राहिले म्हणा, कसं काय आहे. लावर फोन मग ते आपण पाहून घेऊ मग खोलीचं. दोघा मिळून नसलं तर मग बसू शकते मेळ आपला. पाहतो ना आता. हो पाहतो 1 मिनिट फोन लावते. काय रे भल्या माणसा. अरे मग आता कुठे जातो तू शिकाले. आता हे मास्टर लोक येऊन गेले. हो इथून काय जवळच आहे म्हणते ती शाळा. जाणं तिथं. हे बा म्हणलं तुला कपडे देतो म्हणते ते, सायकल देतो म्हणते. अजून आता जेव्हा 5,000 रुपये द्यायला तयार आहे. मग याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. जाणं बा तिथं. बापू नाही म्हणते तिथं लय दूर आहे ते. मग हो आता म्हणते देतो मग काही नाही, गाडी देतो, आणायची सोय करतो, काही करत नाही मग सोय. आता बहिणीच्या घरी शिकणं बाबू. आता जवळ बा म्हणतात ना, आण म्हणते असं काही ना काही नाही म्हणलं आपल्याला. मी म्हटलं होतं ना पोरीले आता की बा आणू का म्हणलं, याला संकेत देतो घरीच टाकतो म्हणलं. आता 5वी लोक आता मारती नाही शिकवलं. आता म्हणलं 6वी पासून त्या गावात शाळा नाही, तर आता मग तो जवळ पाठवतो. आपण नाही जात तिथं. बापूच्या घरी आपण नाही जात रे बा. हो सांगू राहिला आता. हो लय कामं सांगते. दळण आण, पाणी भर, हे कर ते कर. म्हणलं काही बी काय हात लावला, अरे अरे काय अरे बाबा आपण नाही जात म्हणलं. आपण तिथे जात बी नाही. निरा कल्ला करते आपले बापू. मग चांगल्यासाठी म्हण लागते ना. पोटात घुसून खा लागते बाबू कुठे बी. मग काय तुला काय मातीच्या घरासारखं आहे का. उठलं सुटलं कुठे आपल्या गावात हिंडणं. शहर होणार ते शहरासारखं राहा लागते. ते काही करा तुम्ही, आपण तिथे शिकायला जात नाही म्हणे. नाही हो बापूच्या घरी जात नाही. आता काय करावंच करायचं. आता कुठं टाकावंच कुठे तुला. मग हॉस्टेलला जातं का. हॉस्टेलला जातं. तिथं जा. तिथं आपलं टेन्शनचं कामच नाही. सगळं फ्रीच आहे. आपण नाही हॉस्टेल तिथे वरणाचं पाणी भाकर खाल्लो का मी. म्हणलं तिथे नाही जात बा आपण. हे काय ऐकत नाही पा. याला काही किती काय असलं हॉस्टेल बाबू लय चांगला आहे म्हणलं पहिल्यापेक्षा. मग आपल्या घरी नाही देऊ शकत एवढे माय बाप. तेवढं हॉस्टेलात भेटते आहे. मग चालला म्हणा कपडे पुस्तकं लगते हे ते सगळं आहे तिथं. मग मस्त बेड हे ते, सकाळी नाश्ता दूध चहा सगळं आहे तिथं. काही सांगू नको बा मला. हे पा अशा पण मी विचारपूस करतो बा. मग मी सांगतो काय करायचं. विचार करू नको तू. काय एवढा मोठा नाही झाला तू. आमच्यावर समजते का तुले. बापूच्या इथे टाकतो ते बरोबर शाळेत मी ऍडमिशन करून देते, सगळंच करते. आपल्याला टेन्शनचं काम नाही. हो ना बसले आपले काही करू. त्या माट्याला म्हणलं काय टीसी लवकर पाठवते. माट्याला काय पाठवून नाही राहिला. नाही तर आता लोक नाव टाकून मोकाय झालो तुम्ही. काय म्हणते काय पाहिजे झुमरेचा फोन आहे माझा. हो ना हे गाणी अगोच पोरगा आहे. काय लावलं काय माहिती. हॅलो बोला म्हणलं झुंबर भाऊ बोला. काय रे राजाबरावजी काय आले नाही एवढे तुम्ही. काय आता भैमुख काढा झाला म्हणते. शिवलाल भाऊ भेटले होते बुवा. काय म्हणते चांगलं झालं म्हणते भैमुख. काय जण काय आहे. मग काय काही नाही ना. काही लय नाही पिकला आपल्याला. मग काय मजुरी भागाय काहीतरी शिवल्या ना स्टॉर्ट पैसे नेले. बाबा मी काय म्हणतो आपला मार्टी भेटला का बरं. मार्टी सांगतो बरं. ते टीसी काढणं म्हणाले का. अध्यक्ष आहे म्हणते शाळेचा. ते संकेतची टीसी मार्कशीट पाठवून दे मला लवकर. त्याचं नाव टाका लागतं. काय ते सोयीत राहा लागते. मला पोट्ट ऐकून नाही राहिलं. अरे बा तुम्ही काय तेच फोन राहिलो मी. टीसी साठीच फोन केला ना. हे जगर आम्ही आता वावरातच बसला. त्याचे आई बाबा आहेत. आता तुम्ही कुठे शिकून राहिले मला त्याला. आता कसं आपली त्याची बहीणच आहे का नाही. हो मग तिथंच आपलं शिकायला पाठवून देतो. कसं आपलं 2-4 वर्ष काढते तिथं. अरे काय कुठं पाठवता आपल्या याची तर बडबोची तर कवर बा त्याला त्रास देता म्हणलं. ज्याचा त्याचा खेळता येईल राजा. हे पहा मी काय म्हणतो सोयरेदाराच्या घरी आपण लेकरं पाठवतो. आपल्याला सही नव्हते काय त्याचं. तुम्ही शिकवलं का म्हणलं आज कोणाचं. आपली आता काय आपली इथे नाही शिकवलं आपण म्हणा. पण कसं आता ते आहे म्हणते ना. हो म्हणते ना जवळ भाषा काही नाराजी नाही. कसं असते ना. मग कोण नाही म्हणत असते का. आता भाले म्हणत का ते बहीण नाही म्हणत का. पण तिचं कसं असते जवळला तर म्हणता येत नाही. बहिणीचं ऐका लागते. बहिणीच्या धकाधकाना ते हो म्हणते असं आहे. बा तुम्ही काही तेल त्रास देऊ नका. मस्त आपलं मी सांगतो तसं करा. सांग ना बरं काय म्हणते तसं सांग. मग काय करावं काय. मग आता आम्ही इथं बसलो तर विचार करता असं ठरलं की बा जगनला खोली करून देणार आहे त्याचे बाबा. तर कसं एकट्याला काही पुरून नाही राहिलं भाडं तोडं हे ते खोलीचं. म्हणून म्हणलं दोघा मिळून जर समजा खोली केली. हो शाळा आपण पाहू आता कोणत्या टाकायचं काय तर फक्त खोलीचं जर म्हणसाल तर दोघा मिळून जर केली तर कसं दोघाला फायदेशीर राहील असं म्हणत होतं बा. नाही म्हणलं त्या लेकरापाशी कोण राहणार आहे. पण मी जाणार नाही आता सांगून राहिली. म्हणा ठीक काही हरकत नाही म्हणा. दोघा मिळून खोली केली तर हाय फायदेशीर गोष्ट आहे. पण कसं आहे लेकाचं आपलं राहायचे मोठे वांडे आहे ना. तिथं कोण राहील त्याच्यापाशी. ते आहे नाही वांडे. ते प्रश्न सुट्ट्यासारखाच आहे. बस आता आपलं हे नाही का आपलं जगाची आजी आबाजी. हो आबाजी काही नाही म्हणते. आजीला विचारतो आजी येतेस. हो आजी या दोघांना भाकरी थापून देते. मस्त खाणं पिणं हे होऊन जाते. त्याच्या ट्युशन तिथंच होते. जायचं कसं खर्च नाही होत. अभ्यासही चांगला होते. म्हणून म्हणलं तुम्ही दोघांची एक तर त्याच्या दोस्ताना कायम राहते.
हो म्हणा ना, हो म्हणा, हो. जगण्यात मी एका याच्यात शिकतो, एका शाळेत एकाच्या खोलीत. कोणा थांबणार रे? हो ना ते तर आहेच म्हणा, पण मग कसं भाडं गिळं वाटतं मग नाही का? बरं त्याचे बाबा काय म्हणते? हो म्हणते ना मग. इथंच बसून राहणार आम्ही सगळे. तुम्ही मला साध्या आता टीशी काढायला चालले ते जगाची. हो तुमच्या पोराची काढायला लावतो, भारतीला घेऊन जायला लावतो. नाही तर मग बोले. काही हरकत नाही मग. हा चालते ना मग. हो चालते म्हणा. हो काढून घ्या तुम्ही टीशी. हो सही गी मारली म्हणा, मार म्हणा तेवढी काढून घ्या म्हणा. हो पाय तुम्ही तरी विचार करून सांगतो. हो विचार करून संध्याकाळी पूर्ण क्लिअर. हो काय होते काय नाही का? हो पण लवकर विचार करायचा काय. हो आज संध्याकाळपर्यंत सांगा. उद्या मग कसं तुम्ही तिकडून या, हे इकडून येते तर एखादी खोली भाऊ शाळेत ऍडमिशन दे भाऊ. हो का तसं करायला नाही का? बरोबर मग ठीक आहे ना मग. हो तुम्ही फक्त टीशा काढा. हो शक्यतोवर उद्या मग हो चालला येईन मग यायला घेऊन मग. बस जमलं मग. आता मग काय लागला वेळ मग काय तर. हो आता तुम्हाला मूर्ती त्याला मूर्ती भाड्या तोड्यानं हे ते. अरे एकट्याला कसं झपावत नाही. हो ना ठीक बरोबर आहे म्हणा. हो सोयऱ्या ढाऱ्याची शिकवल्यापेक्षा आपलं म्हणजे कसं टेन्शन नाही का? टायलेट त्रास काय तर मग हो तसं जाणार चालू ठेवायचं मग. हो काही टेन्शन नाही, द्यायचं लक्ष राहते. जवळपास एखादी खोली पाहून देऊ. बरोबर चालते ना मग. चालते ठीक आहे मग. काढून घ्या मग टीशी तेवढी आणि मला फोन करा मग. हा ओके. जमलं रे जगड्या. हो म्हणते गड्या. हो आता कसं अजबराव म्हणते की काही हरकत नाही. हो दोघा मिळून खोली करा, दोघा मिळून खर्च करा. आणि एखादी आता कोणत्या शाळेत ऍडमिशन घ्यायसाठी त्यासाठी पहिला तर टीचर मार्कशीट काढून घ्या. जमलंच मग तर. संख्या मी समजा फक्त आता शाळा एक भेटली पाहिजे काही. आता उद्या येतो म्हणते त्याच्या बाबा. हा तुम्ही चालले का मग आता जवळ बा. तुम्ही जा जगनला घेऊ, ते संकेतला घेऊ. पहा एखाद्या शाळेत जाऊन ऍडमिशनचं काय होते काय नाही. हा कोणी एखादा हुशार माणूस सोबत घ्या. हो आता देवदास म्हणे बुवा. हो जाऊ म्हणे आपण आता. हो तू सांगतो म्हणजे आधी जाते आता मग टीशी काढून घेतो गुरुजी आली की. पण उद्याच मग चालला जातो. आंबा उतरीचं सांगायचं आहे आता कशाला बबनले देवदासले भेटायचं आहे. त्या मग ते भेटून घ्या द्यायला आणि इकडे आंबा उतर लावून द्या. तोपर्यंत तिकडून चालले या तुम्ही. हा सकाळी जा लवकर जरा म्हणजे शाळा उघड्या राहायला पाहिजे. हो आणि म्हणलं मी आता गुरुजी 3 वाजता येते माझ्या सासरे बा. हो तिकडे जाऊन शाळेत जाऊन टीशा काढून घ्या ना. त्याच्यासाठी आता चाललोच ना मी. आता जेवण झालं. हो घ्या आता तुमच्या भाकरी करा जेवण मग. चला ठीक आहे मग. हा हो येऊ का मग मी. बाई मी काय म्हणतो आपल्या जगाच्या आजीला विचारू घ्यायचं खेपचं. हा जगात तू विचारू घेतो आजीला म्हणा येशील का बरं आमच्या सगळं खोलीवर. विचारतो ना मी. थोड्या वेळानं जातो ना. मग हे चिंगरीच काय इथं ठेवता तिचं तिकडेच टाकून द्या ना. हा कोणत्या चौथ्या वर्गात. हा दोघाची हे आणि ती एक संख्येत 3 जण मस्त पुरते भाड्या तोड्याला बी. पाहतो ना जर बसलं तर मग दोघांची नाव टाकून देऊ नाही का. हो संग मग चालले बाबा. बरोबर ठीक आहे मग. पाहतो मी जातो देवदासला भेटतो आता. हो ठीक आहे. अरे काशीनाथ काय कोणाचा उतरला रे बा? काय म्हणलं आंबा आपला उतराचा होता का उद्या? आता हे बा तुझ्याच राहिला बरं. हो सरे झाले तर लोकांनी एक तर पहिले कैऱ्याचे शिकले ना. आता हे बा पिकलेले 2-4 आंबे होते राहिले सुईले. हे बा सरपंचाचा आता उतरला काहीच नाही निघाला. 2 डांगाचा आहे बा एवढा हिस्सा आला आम्हाला. मग काहीच नाही सर वानेराने चकाचक केला म्हणून म्हणलं लवकर उतर बा आधी. पुन्हा ठाणबंदी झाला बुडा तिथं कायची वाढणार खातील कायचं काय. मग पण आपला आंबा चांगला आहे 6-7 हजाराच्या वर निघते. हा तू फक्त कसं आता उद्याचं पाय गडा तेवढं. हा उद्या द्या नाही तर आता एक सुरू केला चालते. आज नाही हो आता सरपंचाचे अजून 2-3 डांगा राहिल्या तर त्या वावरातल्या आंब्याच्या. हो तेवढ्या काळ नाही ते. हो ते आज क्लिअरच करून देत त्याचं. आहेच काय. हा 5,000 आंबा नाही निघून राहिला त्याच्या 7-8 आंब्याचा. बरं ठीक आहे मग. आता उद्या कसं मी काही राहणार नाही बरं उतरायच्या वक्ती. मी चाललो जगनचं नाव टाकासाठी. हो आता इथं 5वी झाली त्याची 6वीत नाव टाकायचं आहे. संख्याचा बुडा आणि ते आम्ही कसं सोबतच नाव टाकायला चाललो. बाबा तिकडे टाकू राहिले का. मग तर फारच चांगलं. मग संख्येने दोघं बसतं जमती जोडी. असं मग जा ना मग तुम्ही उद्या. हो आम्ही हो ना. हो काही वांधा नाही. बरं तसा बुडा आहेच आपला उद्या. हा बरोबर हिशेवाटी हे ते पद्धतशीर करता आणि वाटप करून टाकता. जर झालं तर मी लवकर येईन नाही तर उशीर होईल. मग आता टिशी काढले का तर आणले का शाळेतून. हा चाललो ना आता 3 वाजता येते म्हणजे गुरुजी. आता पाटील सांगे हो तर मग कसं आता देवदासला भेटतो आणि बस 3 वाजता भेटून घेतो मग आणतो काढून. असं हो का. मला या लागते गुरुजीला भेटायला. बंगऱ्याची टिशी काढतो. हो त्याला तिकडे काय मेवना म्हणे बा इकडेच टाकते कोणत्या तरी शाळेत ते म्हणे बा. मी आलं बरं बा. हो पाहतो. ये ना मग तुम्ही. हो मी बी आता या चिंगरीची दोघाची बी काढून राहिलो. हो कसं खोली करून मग एका संग दोघाचे होते बा. बरोबर मग येतो मी 3 वाजता बरोबर. हो ठीक आहे. आता आहे ते उतरतो आंबे. ओके हा चालेल मग. उद्या देतो उतरून. अरे देवदास ते उद्या आंबा उतर नाही गड्या. हो काशा बाबण्याला भेटलो मी आता. हो त्याचा उतरणं सुरू होता सरपंचाचा आंबा. तर उद्या कसं म्हटलं हे आपलं लाराला पाठवून देतो. काय आता हिस्सान घिसा ज्याच्या वावरात आंबा त्याचाच आंबा असते ती. काही नाही हिशे बंद करून टाकतो आता. मग काय गरज आहे कोणाला द्या. आता सावली जराशी पडते. त्याचं काय द्या लागते राहू दे काही देऊ नको. नाही असे आहे तर हे काय करा. म्हणलं लोणच्या पुरता तरी कमीत कमी लोणच्या पुरता मागा येईल. जाऊ दे बा लोणच्याला देऊन देतो काय 100-200 आंबे जाऊ दे. बाकी काही हिशाची काही गरज नाही आपल्याला. नाही ते घेऊनच जाय. मागच्या वर्षी घेतला नाही तो हिस्सा. ते कसं आहे आपल्या बाबापासून देत गेलो आपण. हा बरोबर नाही वाटत ते. हो जाऊ दे घेऊन जाय. तेवढं काय आता सोनं होणार आहे का आंब्याचं. घेऊन जा उद्या तू लाराला पाठवून देतो. उद्या म्हटलं आपल्याला जगनचं नाव टाकायला जायचं आहे बा. हो आता टिशी काढायला जा तुम्ही शाळेत मी. बरोबर दिन मी लाराला पाठवून देईन. हो ते मग तिथे 4 हिस्सा समजा नाही का. काय इले तर मोठी हवा आता काय करावं. 6,000 निघा आंबा समजा. 6 म्हटलं की 1,500 येईन तुम्हाला. बरोबर देतो ना मग. हो कसं आहे आम्हा भाऊ बी म्हणे हो आंबा गावराने आंबा मग आम्ही पिकू घालतो इथंच. बरोबर ठीक आहे ना मग लाराला उद्या पाठवून द्या. दिवस भाऊन आम्ही जातो म्हणलं. हो जगनला घेऊन का चालतं ना दिवस भाऊ. जाऊ ना पण ते टिशी तर काढून आण पहिले. शाळेत जा गुरुजी आहेत का. आता काय मी 3 वाजता येते म्हणे बा. आता ते हे सांगेल लाईनी पाटील. हो चाला मग तुम्ही बी येसान तर 3 वाजता ये जा मग शाळेत जाऊ. बरोबर काय बंदोबस्त कसं काय अपडाऊन करते कसं काय म्हणलं याचं. ते संकेतच्या बाबाला फोन केला बा. दोघा मिळून खोली पाहा म्हणलं. मग उद्या कसं शाळा पाय नव्हते एखादी खोली बी. हो फोन करून विचारलं हो म्हणे. मग काही टेन्शन नाही. 2 जण जर असले तर मग कसं पुरते तुले. नाही तर मग एकट्याला ताण नाही पुरत ना. हो चालते मग आता टिशी काढून घेऊ येईन मी 3 वाजता. जाऊ मग आपण काढाले.
पण म्हणलं तिथं एखाद्या मोठ्या शाळेत जमून आपलं बजेट समजा भेटेल ना, ऍडमिशन नाही देऊ असं ना, वैयक पाय तुझी. होय कण पाय काय गरज आहे आपल्याला, आपलं पोरग हुशार आहे ना, मार्कशीट पाय त्याच्याहून घे. काय 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 तोंड पाहून थोडी असते, काही मार्क पाहून असते. हो ना म्हणा, ते आहेच म्हणा, पण तरी बी जरासं पाहिजे, जरासं काही वैयक पाहिजे, आपलं काही जास्त हे नाही बा. काही गरज नाही कोणाला हे पा मिनता करायला नाही पुरत. हो आपलं हे पा नाना टंटन असलं ना, कोणा बापाला विचारायचं काम नाही. सरळ जायचं शाळेत, काऊन घेत नाही हा असा कसा घेत नाही, मार्क पाहिजे द्यायची. टेन्शन नको घेऊ तू, मी देतो ऍडमिशन करून चांगल्या शाळेत. ये तू फक्त टिशन मार्कशीट ते संख्येची काढून घे, ते क्लिअर करून टाक. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. चला आले बा गुरुजी. हो ना, वाटच पाहून राहिलो होतो. हो आता कसं जवळ बाबा सांगत तुमच्या 3-4 वाजता येतात म्हणे. तर म्हटलं कसं आहे, आता आपल्या जगनची टीशी काढणं होती, लवकर नाव टाकणं आहे आता. तशी संकेतची सांगितली मला, पण ते आता संकेतची देसाल का मग माझं? हो ना, आता ते बी आता राहिलीच ना टिशी, त्याची राहिली. मग काय बाकीच्या ज्या गेल्या तुमच्या 2च राहिल्या टिशा. आता 5वीवाल्याच्या टिशा आता आपल्याला लवकर रवाना करणं आहे ना. तर आता 2 दिल्या तुमच्या, मी मोकळा. तर मी काय म्हणतो, आपलं जगन, अरे जगन आपलं ते यायला बोलवणार बरं, संकेतच्या आबाजीला मारतीच्या बाबाले. हो आणतो बरं हो जातो. काय मग ते घेऊन येते, सही पाहिजे म्हणा. आता त्याची सही लागत नाही टिशीवर न्याच्या वेळेस. एक तर त्याचे बाबा येणे आले. बरं जाय लवकर बोलावून घेऊन या. हो जाय. हो सर जातो. जगनची तर टीशी देतील म्हणा गुरुजी, पण आता हे अर्पणाची आपल्या पोरीची देते का नाही काय माहिती. आता ते आहे 4थीत पाला म्हणून आता. हो नाही गुरुजी, म्हणलं आपल्याला जो आपल्या लाईन पोरीची बी टीशी पाहिजे होती. हो 4थीत आहे ना ते. हो कसं आता याचं नाव टाकायचं आहे, तर मग खोली करून मग तिथं दोघायला बी आपलं एक साथ पाठवून देता येते. हो म्हणजे संग मग दोघांचे शिक्षण होते. चिंगरीची का आपल्या अर्पणाची? नाही तिची टिशी काय आहे ना, आता 5 वर्ग आहे ना आपल्या इथं, तिला काल निवडा इथून ना. अरे बाबा काय असे नका करू तुम्ही. एक एक दाखले चालले. असे आले होते 1-2 मधात, मी दिले नाही कोणाला. पण आपण गुरुजी काय करता आता, संग मग आम्हाला बी जरा विचार करायला लागते आता. म्हणून म्हटलं बा आजीला त्याच्या पाठवून राहिलो, दोघाले बी स्वयंपाक करणं होते, सगळं होते अशासाठी. ना दाखला न्यूज नका पुरीचा, चांगली पोरगी हुशार आहे. आम्हाला कसे असे विद्यार्थी जर गेले तर करमते का? हे बा म्हणलं, हे बा खटला बसू नका तुम्ही अशानं. आता 5वीतले जे पास झाले ते गेले, तर आम्हाला काही हरकत आहे का म्हणलं का तुम्हाला काही? पण हे मधातले 1ली, 2री, 3री, 4थीवाल्या दाखला देत नाही रे बा आपण. बापरे, मग तापत झाले राजा मले. अरे पण गुरुजी मले राजा आपल्या बंगरेसाचा पाहिजे होता दाखला. ते 3रीत आहे. त्याचा कसा मामा ते बोलवून राहिला त्याले. तिथं आहे म्हणजे हॉस्टेल गिस्टेल तिथं टाकतो म्हणे. ते मी त्यासाठी आलतो. अशानं तर बस कठीणच काम दिसणार नाही का, पुरच खाली होती वाटते. अरे बा काशीनाथ, काही आपलं इथं डोळ्यासमोर लेकरू राहते, पद्धतशीर हे ते. कुठं पाठवून राहिला, कोणत्या गावाला? काय 1ली तर तिकडे टाकलं, 2री तिथं आणलं, अजून 3री तिकडे नाही. काय राजा तुझं काही इथं काही तिथं, काय तुझं काय चाललं काय? हे बा दाखला मागूच नको 5 लोक आता. काय गुरुजी कसं आहे, काय ठिकण का नाही आपलं हे, भविष्यात काय काही राहील का नाही म्हणलं याचं? काय हे फक्त इमारतीच राहते ना आता? भविष्याचं काही आहे का नाही याचं खरं? खरं आहे कायचं काय, लोक निराय बा काय करावं, काही समजून नाही राहिलं. मग काय तर सगळं फुकट आहे ना बा, कपड्यापासून पुस्तकापासून सगळ्या गोष्टी बा इतक्या फुकट भेटते ना, त्याचं महत्व नाही लोकायले इकताच पाहिजे. मग असं आहे ते. तिकडे बा 20-20, 25-25, 50,000 रुपये फी भरते बरं. ट्युशन लावणं काय हे काय ते काय सगळं खर्च करते. पण इथं पोराला पेन आणून नाही देत, पेन्सिल आणून नाही देत. मग इतकी परिस्थिती गंभीर आहे आता. मग सगळं फुकट, तरी तर किती मोठं फुकट आहे शासनाचं. एवढा आता पॅटर्न आहे, CBSE येऊन राहिलं. सगळ्या गोष्टी सुविधा आहे शाळेत. सगळ्या म्हणलं कोणत्याच गोष्टी कमी ठेवलेली नाही शासनानं तसं जर पाहिलं तर. पण आता हे लोकांचं काय, आता काय जे एक कोणतं मेंढीपालन असते, चला बा शहरात असं आहे ते ना. मग आता तुम्ही काऊन मग तुमचे लेकरं इथं टाकत ना बा, कर्मचाऱ्याची मी पाहतो शक्यतोवर शहरानंच आहे. मग त्यानं काऊन मग इथं नाही टाका जिल्हा परिषदले? तेच आहे ना, तिथं भाऊ तिथंच तर घोळलं. मग तेच तर वांदा आहे, कुंपण शेत खवरायला नाही. मग आमचेच लोक असे असल्यावर आम्ही काय म्हणणार? मग आपले पोरं जर समजा आपण दुसऱ्या शाळेत टाकून राहिलो, तर आम्ही तुम्हाला कोणत्या तोंडाने म्हणा इथं टाका म्हणून? आम्हाला समजायला पाहिजे ना, आमच्या लोकायले. पण नाही समजत ना. सगळं आता कसं झालं, जमाना अलग झाला. म्हणून म्हणतो शासनाने एखादा असा GR काढायला पाहिजे की शासकीय कर्मचाऱ्याचे पोरं झेडपी शाळेत, जोपर्यंत शाळा त्या गावात आहे कर्मचाऱ्याच्या, तिथंच त्याला टाकलं पाहिजे बा, असं एक बंधन ठेवायला पाहिजे, GR पाहिजे. मग तर हे शाळा टिकतील बा. नाही तर मी सांगतो ना, हे खटला काही ना काही दिवसांनी मोडमाड होणार आहे. विषय नाही, 10, 20, 15 काय पट राहिलं का शाळेची? कठीण काम झालं नाही. मग तेच म्हणतो ना, आता तुमच्याजवळ पैसे तुम्ही फिया भरसान समजा, जे कास्तकार मोठे आहेत त्याच्याजवळ पैसा आहे बा. पण हे गरीबाचे आहे, मजूर वर्गाचे लेकरं आहेत. त्यानं आता समजा हे शाळा बंद पडली, कुठं शिकवा मग? त्यानं फी भरायला इतकाला पैसा राहील काय त्याच्याजवळ? मोडली शाळावर मग काय ते गाळ्यानं राहतील. म्हणून म्हणतो काहीतरी याच्यावर करायला पाहिजे ना. तेच म्हणलं ना, हे एक का मोडली ना शाळा, झालं ना हो फिटलं ना, गरीबाला शिक्षण मुश्किल होईल, मुश्किल. शाळा बंद पडूच नाही त्याला. झेडपीची गावातली एक तर गावातली ST शाळेतली झेडपी शाळा हे बंद पडली की समजा गाव वसान पडलं, कठीण होईल पुढे परिस्थिती कठीण. हो ना, पण गुरुजी त्यासाठी आपल्याला क्वालिटी बी वाढवा लागेल का नाही आपली बी समजा. जर पुढचा जर आता समजा आपले लेकरं येऊन राहिले, मग आपल्याला काहीतरी म्हणजे आपले गेले नाही पाहिजे यासाठी करावं लागेल ना. मग तेच म्हणतो ना, शासनानं एक काम करा, 2 शिक्षक 4 वर्ग 2 शिक्षकाला पाहा लागते, एक हेडमास्तर. त्याच्याकडे कामं दुनिया भरायची. जनगणनापासून तर निवडणुकीचा कार्यक्रम, तर कोणत्या दारिद्र्यरेषेचा सर्वे, तर कोणत्या गाईचा सर्वे. आणि हे बा तुम्हाला सांगतो ना, रोजच्या अहवाल रोजचा काही ना काही तरी आहेच समजा. दुनिया भरायच्या माहिती मागते, घेणं नाही देणं नाही. त्याच्यानं एक तर मास्तर निरा म्हणलं मीटिंग आहे, त्याचं ते BLOचं काम, मतदार याद्याचं काम याच्यातच जाते ना. मग दुसरा एक राहिला, ते 4 ढोरासारखे ते वाईतील, काय करणार आहे, काय दर्जा वाढणार आहे? त्याच्यासाठी हे जे कामं आहेत का नाही, या कामाला काहीतरी आवर असला पाहिजे. इतके कामं मोठी काय कसं काय माणसं स्टॅमिना राहणार आहे? दिवसभर निरा लिहितच राहिले काच.
झालं ना, तुम्हाला काय सांगा, ऑनलाईन करा, हे भरा ते भरा, या ॲपमध्ये माहिती भरा, त्याच्यात फोटो अपलोड करा. नेट नाही फेट नाही, मोठा म्हणजे दुनिया भरायचा कार्यक्रम, लयच कार्यक्रम झाले. म्हणजे नाकी आले, काही समजून नाही राहिला आम्हाला काय करावं. मग असं कार्यक्रम माहिती येतं सगळं, आता काय करणार आहे माणूस. आपण तरी बी काही काही शाळा, साखरा वाशिम मधली साखराची शाळा प्रधानमंत्री योजनेतून आलेली आहे म्हणते, आंतरराष्ट्रीय. अशा काही काही भरपूर शाळा आहे की जे जिल्हा परिषदनं एकदम डेव्हलप केलेल्या आहे. त्या पद्धतीनं त्या धर्तीचा अभ्यास करून तुम्ही काही ना काही करायला पाहिजे. आता मग त्याच्यासाठी शासनानं फक्त विद्यार्थ्याकडे लक्ष केंद्रित आम्हाला करू द्या म्हणा, आणि बाकीचे कामं कमी करा, बस एवढं अपेक्षा आहे. पोट्टे सुधरत नाही का कोण घे जे शिक्षक लागलेले नाही सरकारी गव्हर्नमेंट शाळेवर, एकदम MPSCचे टॅलेंट विद्यार्थी असते पहिल्या काळातले, म्हणूनच ते DED लागेल असते, आणि ते विद्यार्थी इथं कचरा होऊन राहिला त्याचा. असं आहे ना ते, म्हणून यायला काहीतरी शिकवायला वेळ द्या, एवढं अपेक्षा आहे बस. बाकी काही नाही, पोट्टे एकदम शिकते तर चांगल्या पद्धतीने बनते. हे अहवालन फवालन हे मिटिंग आणि फिटिंग हे कमी करायला पाहिजे. नाही बरोबर आहे तुमचं. हे पहा म्हणलं देवलाल, तिसरीचा दाखला चौथीचा दाखला देऊ नका गुरुजी. काय आपल्या गावातली शाळा टिकणं हे आपलं कर्तव्य आहे. हे जर शाळा बंद झाली तर गरिबाचं मुश्किल होईल. तर फक्त 5वीचे दाखले द्या, जे आपल्या गावात शाळा नाही ते, आणि आपल्या शाळेकडे अजून कसा गुणवत्ता वाढवता येईल याच्यासाठी तुम्ही पुरेपूर प्रयत्न करा. तुम्हाला शाळेत बोलावलं, माझ्या बाबा म्हणे तुम्हाला बोलावणार म्हणून. TC काढायची आहे म्हणते संकेतच्या बाबाचा फोन आला होता, तर तुमची सही पाहिजे म्हणे. सर म्हणे त्याला बोलावणार म्हणे तुम्हाला. आता मारती नाही घरी, मारतीच नाही ना बा, सही करायला काय आहे त्याचं तर. TC काढून कोण निवडून राहिलं, कुठं निवडून राहिलं बा. ते TC काढायला सांगितले त्याच्या बाबानं, आणि आता उद्या जायचं आहे. मी बी चाललो इकडून माझ्या भावासोबत. देवदास काका आहे आणि त्याचे बाबा आणि ते संकेत येऊन राहिला तिकडून. आता कोणत्या शाळेत नाव टाकते काय माहित. सांगा आता देवदास बाबा, देवदासला घेऊन चालला वाटते नाही का. झालं मग काय कराय, ॲडमिशनच होणार नाही. असं काय देवदासला घेतलं का संग, ते येऊ राहिले का देवदास काका. देवदास काका म्हणणं आता वावरात भेटून आलो त्याले, आता उद्या जाऊ म्हणे. देवदासलीन सांगा आता. खरंच आता ॲडमिशन करता येते त्याले. काहीतरी भांडणं करून चाललं नाही, हेड दिमाग माणूस आहे ती. माझ्यासारख्याला पाठवलं असतं तर मग आता मला म्हणायला नाही पाहिजे ना, पण आपण का स्वतःहून म्हणा येईल. एका दिवसात ते ॲडमिशन करून आणले असते चांगल्या इंग्रजी मोठ्या शाळेतले काय. पाबा जा मग आता. काय उद्या चालले का. आता उद्या TC घेतली आज की. मग तिथं मग शाळेत टाकल्यावर मग काय कुठं राहता, कुठं म्हणतो मग कुठं राहता बाबा, काय सोय आहे. खोली करून राहिलो, खोली करतो. माझ्या बाबा म्हणे खोली करून देतो म्हणे एखादी. राहा म्हणे संकेत मी एकाच खोलीत. खरं आहे नाही का. हो ना, खोलीचं हे ते झेपावते तरी भाडं याच्या बापाले. हो ना, ते वावराला लावायला तर पैसे नाही पुरत, आणि हे काही यायला शिकवण आणि काय करण. हो ते संख्याचे बाबा दिन मग पैसे पाहिजे बाबा, नाही तर बस त्या बुड्यावर दिवसाला बोकांडीवर. अर्धा खर्च, भाड्याचा अर्धा, खात्याचा अर्धा, आपापले डाय गहू भरून न्यायचे. हो का, बरं आहे बरं आहे. काऊन ते संकेत याची नाही शिकत का, ते बाळभाऊजी इथं. तिथं शिकणार होता म्हणते त्याच्या जवळची इथं. आता लोक इथं होता, ते सांगे बा तिथं जातो म्हणून. ते कॅन्सल केलं मग. तिकडे नाही जात म्हणे संख्या म्हणे. इकडे जायचं म्हणे, फोनवर म्हणे. पहा म्हणलं आहे, स्वतःची बहीण शिकवत नाही भावाले, आणि आम्ही शिकवलं त्याला. हो एवढं समजा दूरचं असून पोरगं नातेवाईक. अरे कोणी नाही शिकवत मग काय, एक पैसे लग्न करत बाय आजकालच्या, मग काय करणार आहे. बरंच बरं आहे ते, जाऊ दे बाळा, कठीण काम आहे. चला ना मग आबाजी ते सही करायला. येतो मी, त्याला म्हणा TC लिहून ठेवा म्हणा गुरुजीले. हो मी येतो सही करून, मग काही वांधा नाही. हो ठीक आहे ठीक आहे. बरं शिवलाल मोठे बाबा, उद्या आंबा उतर नाही म्हणलं. उद्या हिसावाटी आहे, तर तिथून मग तुम्ही घेऊन जा म्हणते. बाबा काही तिथं उतारीच्या वक्ती थांबणार नाही. आता तुम्ही मग ते बरोबर हिशेवाटी करून तुमची तुम्ही घेऊन जा, आमची तिथे ठेवून द्या म्हणे बाबा म्हणे. बापरे, उद्या आंबा उतर नाही का. बरोबर ठीक आहे ना. हो काशीनाथ बाबा आहे का, सांगितलं का त्याला. त्याला सांगितलं ना, उतरली आहे ना उद्या. बरोबर ठीक आहे करतो मी ते. काय आता माय एक हिस्सा. अजून कोणाचे आहे. देवदास काकाचा एक चाराने हिस्सा, तुमचा चाराने हिस्सा, आणि माझ्या आबाजीचा चाराने, आमचा चाराने, असा हिस्सा करा म्हणे. 4च्या 25% बरोबर हो ना ठीक आहे काय हरकत नाही. करीन मी बरोबर हिशेवाटी. हो देऊन बरोबर. हो तुमचं आणून टाकतो घरी, आमचं आणून टाकतो. त्या बुड्याला म्हणा काही टेन्शन घेऊ नका, ॲडमिशनचं पहा म्हणा. काही वांधा नाही. पैसे घेऊन जातो म्हणा ॲडमिशनले. फीचे घ्यायचे पैसे आहे ना. आई म्हणे आपण देतो म्हणे. आई म्हणे हे 2च पोट्टे खोली करतो म्हणते. यायला खा प्याले काय आहे म्हणलं, भाकरी किकरी कोण खाऊ घालते. अरे काय म्हणलं जगने, मग तुमच्या संग कोण येते म्हणलं. कोण येते, त्या संगीतची आई येते का मग. माझी म्हणणार हो, माझी आजी येणार आहे. झालं मग आता एक मजूर कमीच होते समजा नाही का. हो ना, पण मी म्हणतो त्यापेक्षा का तुझ्या आजीले नेण्यापेक्षा तुझ्या आजीले गट्टी तरी का तिथं. गुंफा बुडील नाही मस्त. गुंफा बुडील म्हणा, माझ्या संग चाल म्हणा खोलीवर, स्वयंपाक खाऊ घालाले. नाही माझी आजी नाहीत बाबा, गुंपा आजी येत नाही. माझी आजी शेवंत आजीच येते. आता ते जर गेले असते तर मग कसं तुंगा सुरू केला असता. आता माझं शेतीवाडी काही नाही. हो तुंगा तरी लावला असता मी ती गेल्यावर. अबे म्हणलं हे बा गुंपा बुडीलेच म्हणतो. हे बा तुझ्या आजीले बा स्वयंपाक गिपा घटत नाही बरोबर. गुंपा बुडीचा हातचा मस्त स्वयंपाक होते, हे ते मस्त. तुझ्या आजीलेच म्हणा गुंपा आजीले. पाहतो बाबा काय म्हणते, पहिले मग आजी विचारून पाहतो. नाही म्हणलं मग पाहतो त्या विचारून. ठीक आहे मग चला येतो मग. या मग आबाजी लवकर. ते काही काळजी नको, मी भेटतो संध्याकाळी गुंपा बुडीले. तिलेच यायला लावतो. तो आजी नाही घटत बाबू शहरातलं. मग काय गुंपा बुडीले गट्टे असे तसे टिकत नाही तिथं. मग घर मला टिकू देत नाही असे तसे. पाहिजे ना मग, मी पहिले मग आजी विचारतो मग सांगतो. हो ठीक आहे.